संपलेला आहे। पॅलेट गन प्रकरणामध्ये 7 तासानंतर आता गुन्हा दाखल झालेला आहे। राहुल गांधी यांच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल झालाय। अज्ञाताविरोधामध्ये दिल्ली पोलिसांमध्ये आता गुन्हा दाखल झालाय। राहुल गांधी यांनी आज 7 तास ठिय्या दिलेला आहे। विद्यार्थी आंदोलनामध्ये पॅलेट गनने विद्यार्थी जखमी झालेले होते, तर त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करायची मागणी राहुल गांधींनी केली आणि त्या पॅलेट गनना जखमी झालेल्या विद्यार्थ्यांसोबत त्यांनी संसद पोलीस ठाण्याच्या बाहेरच असा ठिय्या दिला। राहुल गांधींचा दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेरील ठिय्या 7 तासांनंतर संपला। पॅलेट गन प्रकरणात 7 तासांनंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झालाय। जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान पॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप करत राहुल गांधींनी दिल्लीमधल्या संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या दिलाय। विद्यार्थी आंदोलकांसोबत राहुल गांधी दुपारी 12:30 वाजल्यापासून पोलीस ठाण्याबाहेर बसून आहेत। नीट परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणावरून दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं। आंदोलनाच्या वेळेला विद्यार्थ्यांनी 20 जुलैला काढलेल्या मोर्चाला रोखण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला होता। पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या आणि यावेळी काही विद्यार्थी जखमी देखील झाले होते। पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर कथित पॅलेट गनचा वापर करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी आणि विरोधकांनी केला होता। मात्र हे आरोप सरकार आणि पोलिसांकडून फेटाळून लावण्यात आले होते। याच प्रकरणात राहुल गांधी यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। हमने सिर्फ एक हिंदुस्तान के नागरिक के लिए, उसकी मां के लिए, उसके पिता के लिए न्याय मांगा और उसके लिए 8 घंटे लग गए और फाइनल, बड़ी इंटरेस्टिंग बात, फाइनल परमिशन फाइनल ओके होम सेक्रेटरी और अमित शाह जी को देना पड़ा, तब इन्होंने जाके फाइनल एफआईआर दिया। तो आप समझ जाइए एफआईआर रोक कौन रहा था। ये बेचारे जो पुलिस वाले हैं, ये चाहते थे एफआईआर करना, वो वाले भी चाहते थे एफआईआर करना, बट ऊपर से न्याय की ब्रेक लगी हुई है। तर मराठी माणूस असण्याचा काही अर्थ उरलाय का? ट्रोलिंगमुळे संतापलेल्या श्वेता तिवारीने राज ठाकरेंना हा सवाल केला। ट्रोलर राज ठाकरेंचा समर्थक असल्याचा श्वेता तिवारीचा दावा आहे। इंस्टामार्ट से ये मंगाया, रेड बुल मंगाया और इस रेड बुल के साथ इंस्टामार्ट से हमारे घर में कॉकरोच भी आया। ई कॉमर्स साईटवरून मागवलेल्या कोल्ड्रिंक सोबत झुरळ आल्याचा आरोप करत अभिनेत्री श्वेता तिवारीनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता। या व्हिडिओवर ट्रोलिंग वाढल्यानंतर श्वेता तिवारी संतप्त झाली असून तिने थेट राज ठाकरेंना प्रश्न विचारलाय। तिने काल ई कॉमर्स साईटवरून कोल्ड्रिंक मागवलं होतं। या कोल्ड्रिंक सोबत झुरळही घरात आल्याचा दावा तिने केला होता। त्यासोबत तिने अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंना कारवाई करण्याचं आवाहनही केलं। मात्र तुकाराम मुंढे उत्तम काम करत असताना श्वेता तिवारीनं त्यांना झुरळ दाखवल्याचा आरोप करत काही सोशल मीडिया युजर्सनं तिला ट्रोल केलं। ट्रोलर्समध्ये काही जणांनी तिच्याबाबत अपशब्द वापरले होते। यातील एक युजर्स हा राज ठाकरेंचा समर्थक असल्याचा दावा श्वेतानं केलाय आणि त्यावरून तिने थेट राज ठाकरेंनाच प्रश्न विचारलाय। श्वेता तिवारी काय म्हणाली? सोशल मीडियावर कोणताही माणूस ऑनलाईन येऊन कोणत्याही स्त्रीला सहज शिवी देऊ शकतो? धक्कादायक गोष्ट म्हणजे हे पुरुष काही अशिक्षित किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नाहीत। यातील अनेक जण सुशिक्षित आहेत, चांगल्या कुटुंबातील वाटतात, त्यांना पत्नी, आई, मुलगी आणि बहीण आहे, तरीही ते दुसऱ्या स्त्रीसाठी असे घाणेरडे शब्द सहज वापरतात। दुसऱ्या महिलेशी असं बोलल्यानंतर हे लोक आपल्या घरी कसे जात असतील? यातला एक राज ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाचा समर्थक आहे असंही दिसतंय। मी आयुष्यभर महाराष्ट्रात राहिले, माझ्या वडिलांचं संगोपन मुंबईमध्ये झालंय। मी लहानपणापासून मराठी माणूस असण्याशी जोडलेला अभिमान आणि आदर पाहत आले आहे। मराठी संस्कृती स्त्रियांचा, त्यांच्या ताकदीचा आदर करते, याच विश्वासानं मी मोठी झाले आहे। जेव्हा स्वतःला अभिमानानं मराठी माणूस म्हणावणारे लोक महिलांच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन अपशब्द वापरतात, तेव्हा मला खरंच विचारावंसं वाटतं की मराठी माणूस असण्याचा हाच अर्थ आता उरलाय का? राज ठाकरेजी, जर असे लोक तुमचे समर्थक असतील तर मला खरंच जाणून घ्यायला आवडेल की त्यांचं असं वर्तन तुम्हाला मान्य आहे का? कारण फक्त मराठी बोलणं, स्वतःला मराठी माणूस म्हणवणं किंवा महाराष्ट्रावर प्रेम असल्याचा दावा करणं नक्कीच पुरेसं नाहीये।
राजस्थानच्या जयपूरमध्ये सीजेपीच्या सदस्यांवर हल्ला करण्यात आला. शाळेच्या पाहणीसाठी गेलेल्या आशुतोष रांकांसह टीमवर हल्ला करण्यात आलेला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आशुतोष रांकांचा आरोप आहे. यावर सरकारचं अपयश दाखवलं की भाजपचे गुंडे हल्ले करतात. आगामी निवडणुकीमध्ये भाजपची गुंडागर्दी संपवून टाकणार. आशुतोष रांका यांच्यावरच्या हल्ल्यानंतर दिपकेंनी हल्लाबोल केलाय. राजस्थानच्या जयपूरमधील एका गावात शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या सीजेपीच्या टीमवर हल्ला झालाय. या टीममध्ये सीजेपी नेता आशुतोष रांका देखील होते. त्यांनाही मारहाण झाली. देशातील शाळांची सुधारणा करण्यासाठी सीजेपीनं सध्या स्कूल ठीक करो अभियान सुरू केलंय. याच अभियानासाठी सीजेपीची टीम जयपूर जिल्ह्यातील रामपुरा कवरपुरा गावात गेली होती. यावेळी जमावानं सीजेपीच्या पथकावर जोरदार हल्ला केलाय. सीजेपी नेता आशुतोष रांका आणि त्यांच्या टीमला बेदम मारहाण करण्यात आली. गावात आलेल्या या टीमला बाहेर काढण्यासाठी जमाव या टीमच्या मागे धावत असतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली. माघारी जात असताना आशुतोष रांका थोडे धडपडले आणि खाली पडता पडता वाचल्याचं सुद्धा या व्हिडिओत दिसतंय. तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनी या टीमला जमावाच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर या जमावानं सीजेपीच्या टीमच्या गाड्याही फोडल्या. या हल्ल्यामागे भाजपशी संबंधित लोक होते असा आरोप रांका यांनी केलाय. एका सीजेपी कार्यकर्त्याचा हात फ्रॅक्चर झाल्याचंही रांका यांनी सांगितल्याचं वृत्त आहे. भाजपा के गुंडे वहां पर मौजूद थे, पत्थरबाजी हुई है. लाइव मीडिया ने आज ये कैप्चर किया है. ये सब कुछ मदन दिलावर के कहने पर हुआ है. 1.5 साल से स्कूल भैंसों के तबेले में चल रहा है. मेरे 1 साल पहले का वीडियो है इस स्कूल का. सब कुछ पता होने के बावजूद राजस्थान पुलिस का एक पुलिसकर्मी उस समय वहां मौजूद नहीं था. पत्थर मारे गए हैं, गाड़ियों के शीशे फोड़े गए हैं, मेरी शर्ट फाड़ी गई है. महिलाओं के साथ अभद्रता हुई है, उन्हें पुरुषों ने पीटा है, भाजपा के गुंडों ने पीटा है. राजस्थानमध्ये सीजेपीवर झालेल्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. याआधी सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांना जयपूरमध्ये मारहाण झाली होती. त्यानंतर आज रांका आणि त्यांच्या टीमवर हल्ला झालाय. अभी हमने थोड़ी देर पहले देखा कि कैसे आशु और उनकी टीम को बीजेपी के गुंडों ने मारा और पीटा. और ये गुंडागर्दी क्यों हुई? क्योंकि एक भैंस के तबेले में बच्चों को पढ़ाया जा रहा था, जिसका एक्सपोज आज आशु करने वाला था. तो मैं ये कहना चाहता हूँ कि अगर 48 आवर्स के अंदर उस स्कूल को ठीक कराने का काम शुरू नहीं किया जाता है, उन गुंडों को अरेस्ट नहीं किया जाता है, तो मैं खुद जयपुर आऊँगा और स्कूल के सामने बैठा रहूँगा जब तक स्कूल को ठीक कराने का काम शुरू नहीं किया जाता है. राहुल गांधींच्या स्वागतासाठी रोहित पवारांनी पुण्यामध्ये बॅनर लावले. रोहित पवारांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय, असा सवाल उपस्थित केला जातोय. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांपासून रोहित पवार तसे दूर राहत आहेत अशी चर्चा आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या स्वागतासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी पुण्यात बॅनर लावलेत. रोहित पवारांनी लावलेल्या या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असताना रोहित पवारांच्या मनात काही वेगळा पर्याय आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. याआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 10 पैकी 9 आमदारांनी एनडीए सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा होती. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या अनुषंगानं काही घडामोडीही घडताना दिसतायत. दोन्ही राष्ट्रवादीचे नेते मोदी आणि शहांना भेटतायत. राज्यातही फडणवीसांसोबत भेटीगाठी होत आहेत. एरवी अनेक प्रश्नांवर पुढाकार घेणारे रोहित पवार मात्र या भेटीगाठींमध्ये कुठेही दिसत नाहीये. त्यातच रोहित पवारांनी वेळोवेळी भाजपसोबत जाणार नाही अशीच भूमिका बोलून दाखवली आहे. आमच्या पक्षातले आमदार आणि खासदार हे कुणीही एनडीए मध्ये सामील होणार नाही, नाहीतर काँग्रेसमध्ये सुद्धा आमचा पक्ष हा विलीन होणार नाही. माझा विश्वास आहे की आमचे सर्व खासदार 8 खासदार डिलिमिटेशनच्या
विरोधात त्या ठिकाणी मतदान करतील, कोणी अनुपस्थित राहणार नाही, उपस्थित राहून डिलिमिटेशनच्या विरोधात मतदान करतील. रोहित पवारने आजपर्यंत जी भूमिका घेतली ती स्पष्टपणे घेतलेली भूमिका. कधीही न बदलणारा जर कुठला व्यक्ती असेल तो मी आहे. त्यामुळे माझ्या भूमिकेबद्दल कोणाला काही प्रश्न असतील अजिबात त्या बाबतीत तुम्ही मनामध्ये प्रश्न ठेवू नका. आता रोहित पवारांनी राहुल गांधींच्या स्वागताचे बॅनर लावल्यानं त्यांच्या मनात काँग्रेसच्या पर्यायाची चाचपणी सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. देशामध्ये मंदिर मस्जिदच्या नावाने युवकांचं आणि तरुणांचं विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त करणारे याविरुद्ध देश एकवटतोय आणि देशातील जनता राहुलजी बरोबर उभी आहे आणि त्यामुळंच हेही आमच्या रोहित भाऊला पटलंय. त्यामुळे रोहित भाऊ राहुलजींच्या पाठीमागे उभे आहेत. पुण्यामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादीमधील वाद शिगेला पोहोचलाय. दादांचे एनसीपीचे नगरसेवक सुहास टिंगरेंचा देखील विकास निधी शून्यावर आलाय. सुहास टिंगरे हे दादांचे एनसीपीचे माजी आमदार सुनील टिंगरेंचे भाऊ आहेत. चंद्रकांत पाटलांच्या कामाच्या ऑडिटसाठी सुहास टिंगरेंनी सुद्धा प्रस्ताव दिला होता. याआधी अमोल बालवडकर यांनी देखील प्रस्ताव दिला होता. दोन्ही नगरसेवकांचे विकास निधी आता शून्य करण्यात आले. पुणे महापालिकेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये निधी वाटपावरून सुरू असलेला संघर्ष शिगेला पोहोचलाय. राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांचा विकास निधी शून्य करण्यात आल्यानं या वादाला तोंड फुटलंय. राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघातील विकास कामांचं ऑडिट करण्याची मागणी केली होती. या मागणीला सुहास टिंगरेंनी सुद्धा अनुमोदन दिलं होतं आणि याच मागणीमुळे विकास निधी शून्य करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केलाय. राजकीय सुडापोटी आमचा विकास निधी शून्य करण्यात आल्याची तक्रार या नगरसेवकांनी सुनेत्रा पवारांकडे केली आहे. तर सर्वप्रथम माझ्यासारख्या नगरसेवकाला निवडून येऊन सुद्धा या महानगरपालिकेमध्ये सुरुवातीला शून्य बजेट देण्यात आलं. याची सुरुवात त्यांच्याकडनं झाली. आत्तापर्यंत माझ्या एकाही कामाला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाहीये. मग हे कोण करतंय तर सत्ताधारी भाजप करत. हे दाखवतात राम पण यांच्या वागणुकीमध्ये रावण आहे. राजकीय सूड नीतीने याच्यामध्ये हा माझा निधी शून्य करण्यात आला. वास्तविक त्याच्यामध्ये तसं काही कारणही नाही त्यामध्ये की माझा निधी ठीक आहे बाबा काही तुमच्याबद्दल माझ्याबद्दल काय असेल तर पण मला ज्या लोकांनी निवडून दिले महानगरपालिकेमध्ये एवढ्या याच्यामध्ये सुद्धा मला माझ्या प्रभागातील 4ही नगरसेवकांना निवडून दिलेला आहे तर त्या लोकांच्यावरती काय त्यांच्यावरती अन्याय कशाला करतात. आता सुनेत्रा पवार या संदर्भात काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे भाजपनं सुद्धा राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांची सुनेत्रा पवारांकडे तक्रार केली आहे. बालवडकरांची वर्तणूक अहंकारी असल्याचं सांगत भाजपनं सुनेत्रा पवारांना पत्र लिहिलंय. मात्र सुनेत्रा पवारांना पत्र लिहिण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही अशी टीका बालवडकरांनी केली आहे. गणेशजी बिडकर यांनी केलेलं वक्तव्य की आता राष्ट्रवादीची युती राज्यात पुणे शहरात नाही हे वक्तव्य त्यांनी केल्यामुळं सर्वप्रथम त्यांना स्वतःला हे पत्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा वहिनी पवार यांना देण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाहीये. त्यांच्या कामाची चौकशी करा जर म्हणलं असेल तर त्यांना इतका राग आला त्याच्यामध्ये मला प्रश्न पडतो मग काय त्याच्यात काही गोडबंगाल तर नाही ना की आज मला एवढा राग यायचा की त्यांनी डायरेक्ट निधीच गोठवायचा. निधी गोठवला म्हणजे आमचा चौकशी झाली पाहिजे का हे पहा आता तो ठराव त्यांनी निरस्त केला त्यांना. पण तरी पण माझं का म्हणणं आहे जर अशा पद्धतीने करत असेल तर मग आम्ही आवाज उठवायचा नाही का. हे पहा जे काय मार्ग आहेत त्या पद्धतीने आम्ही सगळीकडे जाणार आहोत. आज सर्वप्रथम आम्ही आमच्या मीटिंग होईल त्याच्यामध्ये जो काय मार्ग ठरेल मग तो कोर्टाचा मार्ग असो किंवा मग आता खरं तर पहिला आम्ही आमच्या पद्धतीने नगरविकास मंत्र्यांपर्यंत हे पोहोचवणार मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार. अशा पद्धतीने आवाज दाबणं हे योग्य नाही. जनतेच्यासाठी आवाज शिंदेकडे तुम्ही याची तक्रार करणार आता युडीकडेच आहे ना आपलं महापालिका तर युडीपर्यंत आम्ही पोहोचवणार की कशा पद्धतीने कामकाज चाललंय. तर महाविकास आघाडी म्हणून सत्ता स्थापन करू हा 2014लाच प्रस्ताव आला होता. पृथ्वीराज चव्हाणांनी हा गौप्यस्फोट केला. महाविकास आघाडी म्हणून सत्ता स्थापन करू असा डिसेंबर 2014चा प्रस्ताव होता असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 2014 मध्ये मी प्रस्ताव रिजेक्ट केला. 2019 मध्ये नंतर मीच प्रस्ताव पुढे केला असा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय. हा जो प्रस्ताव 3 पक्षाचा होता आता तुम्हाला सांगतो मी की शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं हा प्रस्ताव पहिल्यांदा मला वाटतं डिसेंबर 14ला माझ्याकडे आला होता. मित्रपक्षाकडून की आपण तिघं मिळून सरकार करूया. तिथंच प्रस्ताव रिजेक्ट केला की आमच्या पक्षाला शिवसेनेवर जाणं मान्यच होणार नाही.
मला मी जर गेलो प्रस्ताव घेऊन तर मला तिथं ओरडतील तिथं आमचे नेते 14, पण 19ला मीच तो प्रस्ताव पुढे दिला. मला पृथ्वीराज चव्हाणजीला हे सांगायचं आहे की शिळ्या भाकरी का खाता? आता तुम्ही वर्तमानाचं बोला ना. भविष्यात कुणी काय केलं, भविष्यात हे झालं होतं, एक आत्मकथा लिहा, वाचतील लोक तुमची आत्मकथा. पण हे आता मीडियामध्ये अशा पुढ्या सोडणं काही योग्य नाही. आणि आता TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट झालेला असून अंगणवाडी सेविकेचं निलंबन मागे घेण्यात आलं. पुण्याच्या आंबेगावमधील देवयानी पारधींचं निलंबन मागे घेतलं गेलेलं आहे. पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवल्यामुळे त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीनं कारवाई करण्यात आली होती. आपल्यासोबत देवयानी पारधी ताई आहेत. खरं तर तुम्ही एक अंगणवाडी सेविका आहात. तुम्ही पोलखोल केलं की अंगणवाडीमध्ये येणारा जो शालेय पोषण आहार आहे तो कशा प्रकारे निकृष्ट आहे, त्याच्यानंतर तुमच्यावरती कारवाई करण्यात आली. ती कारवाई आता सध्या मागे घेण्यात आली. TV9 ने सातत्याने हा विषय लावून धरला होता. काय सांगाल एकंदरीत? मी खरंच तुमच्या चॅनलचे आभार मानेल, कारण आज तुम्ही माझ्या इथपर्यंत पोहोचलात आणि ते तुम्ही जगासमोर म्हणजे माझी सत्याची बाजू मांडली, मला न्याय मिळवून दिला. त्यामुळं मी आभारी असेल आणि माझ्या मुलांना पण न्याय मिळाला त्याबद्दल मला आनंदच आनंद वाटेल. त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई केली होती. ती कार्यवाही अत्यंत अन्यायकारक होती हे आम्हाला सुद्धा नंतर लक्षात आलं. परंतु आम्ही प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत, महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. आमचे मुख्याधिकारी श्री गजानन पाटील यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे आणि त्या ताईंना परत कामावर घेण्याच्या सूचना आता थोड्याच वेळात जातील, पोचल्या पण असतील कदाचित, आणि त्यांना कामावर घेऊन त्यांनी जी तक्रार केलेली त्या तक्रारीच्या येत्या सोमवारी ताबडतोबीने शहानिशा करून काही तो निर्णय घेतला जाणार आहे. तर अभिजित दिपके यांच्या स्कूल ठीक करू या मोहिमेचा इम्पॅक्ट दिसत असून शालेय शिक्षण मंत्र्यांनी शाळा सुधारण्याची ग्वाही दिली आहे. अभिजित दिपके यांच्या शाळांसंदर्भातल्या सूचनांचं स्वागत असल्याचं दादा भुसे म्हणाले. तर शाळेमध्ये सरकारी धाड टाकल्यासारखे प्रकार योग्य नाहीत असं बावनकुळेंनी म्हटलं. अभिजितजी दिपके ज्या पद्धतीने शाळेमध्ये काही ठिकाणी अव्यवस्था आहेत त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे अशा प्रकारच्या ज्या काही बाबी निदर्शनास आणून देत आहेत, या सर्व गोष्टींना आम्ही त्या ठिकाणी सकारात्मक घेतो. तर त्यांनी केलेल्या सूचनांचं निश्चितपणे विभाग त्या ठिकाणी स्वागत करतो. त्या सूचनांची प्रतिपूर्ती, त्या सुधारणा लवकरात लवकर कशा करता येतील त्या दृष्टिकोनातून विभाग त्या ठिकाणी निश्चितपणे काम करतो आहे. या देशाला प्रत्येक लोकशाहीमध्ये अधिकार आहे, पण एखाद्या शासकीय व्यवस्थेमध्ये शाळा तपासणी करताना त्या ठिकाणी जर काही असेल तर आपण दुरुस्त करू, पण सारच काही खराब आहे, सारच काही चुकलं आहे हे काही मला त्या ठिकाणी हे योग्य नाही. त्यांनी जर काही शाळा व्यवस्था तपासली असतील तर शिक्षणाधिकारी असेल, मुख्याध्यापक असेल, या सर्वांना त्या ठिकाणी विश्वास घेऊन केलं पाहिजे. अचानक शाळेमध्ये जाऊन त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं असं एखादी सरकारी रेट मारल्यासारखं हे योग्य नाही. नाशिकमध्ये खड्डा नव्हे तर भगदाड पडलं. थेट डंपर त्याच्या आतमध्ये गेला. नाशिकमधील आनंदवल्ली नवशा गणपती रोड परिसरामधील रस्ता 10 फूट खचलाय. रस्ता खचल्यामुळे खडी वाहतूक करणारा डंपर खड्ड्यामध्ये अडकला. रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल झाली.